कदाचित तुम्हाला हा पेंडुलम बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आजचा व्हिडिओ हा एक वेगळा आहे आणि खूप महत्त्वपूर्ण आहे। तर जास्त उत्सुकता न वाढवता मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल की आजचा व्हिडिओ हा आज आपला पेंडुलम मी तुम्हाला जे आता सध्या दाखवलं तो पेंडुलम म्हणजे थेरपीसाठी किंवा हिप्नोसिस करण्यासाठी वापरते आणि ती हिप्नोसिस किंवा ती हिप्नोथेरपी कशा पद्धतीने असते किंवा त्याचा इतर लोकांवर किंवा आपल्यावर काय परिणाम होत असतो किंवा त्याबद्दलच्या सध्या काय भावना आहेत लोकांच्या मनात किंवा गैरसमज काय आहेत, त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करतो किंवा हिप्नोसिस म्हणजे नेमकं काय, तर असे अनेक प्रश्नांवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत, बघणार आहोत आणि हिप्नोसिस पार्ट समजून घेणार आहोत। तर नमस्कार, मी अनिता पांचाळ, क्लिनिकल हिप्नोथेरपी, चाइल्ड काउन्सिलर, पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि NLP प्रॅक्टिशनर। आज हा तुमच्या नव्या आणि कोऱ्या विषयामध्ये तुमचं या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की स्वागत करते, कारण आजचा विषय हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे, माझा आयुष्यातला असेल किंवा इतरांच्या आयुष्यात खूप चांगल्या पद्धतीने एक संजीवन आणण्याचं काम हे हिप्नोसिसने केलं आहे किंवा हिप्नोथेरपीच्या माध्यमातून झालेलं आहे। अशा जडणघडणामध्ये हिप्नोसिसने कशा पद्धतीने साथ दिली, तर हा हिप्नोसिस म्हणजे काय हेच आज आपण जाणून घेणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही माझ्या ह्या चॅनलवरती हा व्हिडिओ सर्वप्रथम बघत असाल आणि सर्वप्रथम ह्या चॅनलला व्हिजिट देत असाल तर माझी आवर्जून तुम्हाला विनंती आहे की नक्कीच तुम्ही सबस्क्राईब नावाच्या बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, कारण तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अशा चांगल्या नवनवीन गोष्टींचं इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याचं हे एक माध्यम असू शकतं। तर नक्कीच आवर्जून माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका। तर आज आपण जाणून घेणार आहोत हिप्नोसिस म्हणजे नेमकं काय किंवा याबद्दलच्या अनेक संकल्पना आज आपण ऐकल्या असतील किंवा आजही बऱ्याच लोकांच्या मनामध्ये या संदर्भात समज आहेत, गैरसमज आहेत। तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की हिप्नोसिस कशा पद्धतीने काम करते। हिप्नोसिस हा एक पार्ट म्हणजे किंवा ज्याला काही लोकांनी खूप म्हणजे म्हणतो ना आपण एक बदनाम किंवा याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने इंटेन्शनने लोक आधी बघत होते किंवा आता याबद्दल खूप अवेअर झाले आहेत आणि हा पार्ट लोकांना समजायला लागला आहे। तर आपण हिप्नोसिस म्हणजे काय की हिप्नोसिस याचा अर्थ असा की एक निद्रा अवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीला आणलं जातं आणि त्या निद्रा अवस्थेमध्ये म्हणजे तो पूर्ण झोपलेलाही नसतो आणि पूर्ण जागाही नसतो, म्हणजे तो एक म्हणतो ना त्याला एक चेतन अवस्थेत असतो। तर अशा पद्धतीत अवचेतन अवस्थेत या व्यक्तीवरती म्हणजे त्या माणसाच्या जे काही न्यूरॉन्स आहेत त्यावर एक प्रोग्राम केलं जातं आणि त्या प्रोग्रामच्या माध्यमातून अशा पद्धतीने हिप्नोसिसच्या माध्यमातून या रिप्रोग्रामिंगला आपण हिप्नोसिस थेरपी असं म्हणू शकतो। आणि ही हिप्नोथेरपी ही खूप जुन्या काळातली प्रचलित अशी थेरपी आहे, ज्यांनी सुरुवात केली डॉक्टर मेस्मर यांनी हा पार्ट सगळ्यात पहिला अनुभवला आणि लोकांवर उपचार म्हणून त्यांनी या पद्धतीने आणला, त्यामुळे मेस्मॅरिझम असं सुद्धा ही संज्ञा या वेळेत देण्यात आली। तर हा खूप म्हणजे हा हिप्नोसिसचा इतिहास झाला, आपल्याला इतिहास एवढा जास्त मागे जाऊन बघायचा नाही, कारण हे मानसशास्त्राशी रिलेटेड अनेक संशोधन या रिलेटेड झाले आणि अनेक पद्धतीने या थेरपीला अनेक माध्यमातून वेगळ्या पद्धतीने नावं देण्यात आले। तर आपला हा पार्ट नाही, आपण बघूया की हिप्नोसिस कसं काम करतं आणि याला आपला म्हणजे याचा फायदा आपण आपल्या लाईफमध्ये कशा पद्धतीने करू शकतो। जर तुम्ही मला विचारत असाल की मी एक थेरपिस्ट आहे, एक क्लिनिकल हिप्नोथेरपी म्हणून मी आज काम करत आहे, तर माझं एक पद्धत आहे की माझ्या क्लायंटला जे माझे येणारे पेशंट आहेत त्यांच्यावर जी मी थेरपी यूज करते तर ती मी मेस्मरचीच थेरपी यूज करते, कारण या माध्यमातून लोकांना म्हणजे 3 पद्धतीने हे काम करतं। म्हणजे सुरुवात असते ती एक रिलॅक्सेशन म्हणजे ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन म्हणतो, आणि दुसरा महत्त्वाचा पार्ट जो येतो तो म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे अफर्मेशन, आणि तिसरा पार्ट असतो तो म्हणजेच आपल्याला सजगतेने त्या व्यक्तीला पुन्हा म्हणजे जागृत अवस्थेत आणणं। तर ह्या 3 महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ह्या हिप्नोथेरपीमध्ये खूप महत्त्वपूर्ण असतात आणि यावरच एखाद्या व्यक्तीवर प्रोग्रामिंग किंवा प्रोसेस या पद्धतीने चालू असते। तर अशा पद्धतीने हा हिप्नोसिस जे काय आहे ही ट्रीटमेंटची प्रोसेस आपल्या लोकांवर आपण करू शकतो किंवा एखाद्या तज्ञांचा हा पद्धतीने एखादं काम या पद्धतीने होऊ शकतं।
तर ह्या माध्यमातून काय काय आपण बरं करू शकतो, तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर या हिप्नोसिसच्या थेरपीने किंवा हिप्नोथेरपीने आपण अनेक मनातील जे काही आजार आहेत, जे मनामध्ये साठलेलं अनेक दिवसांपूर्व जे काही आपण म्हणतो ना, कुठले तरी मनात साठवलेलं गाठोडं असतं किंवा खूप दूषित विचार आपल्या मनामध्ये साठवणूक झालेली असते, तर अशा विचारांनासुद्धा बाहेर काढण्याचं काम हिप्नोथेरपी करू शकते. आणि अर्थातच मानसिक आजारांवर सुद्धा याचा वापर होऊ शकतो. पण जरी असं वाटत असेल की हिप्नोथेरपी ही फक्त मानसिक आजारांवरच आहे का, तर नाही. तर मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की आपल्या लाईफमध्ये असे बऱ्याच इन्सिडेंट आपल्या लाईफमध्ये झालेले असतात, जे आपले कुविचार असतात किंवा वाईट अशा काही आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडून गेलेल्या असतात आणि त्या आपल्याला विसरता येत नाही. चुकून आपण त्यामध्ये त्या पास्टमध्ये जर अडकलो असेल, तर यासुद्धा आपण हिप्नोथेरपीच्या माध्यमातून किंवा हिप्नोसिसच्या माध्यमातून आपल्या अवचेतन मनाला जागृत करण्याचं काम आणि त्याला एक संजीवन देण्याचं काम म्हणजे आपण हिप्नोथेरपीच्या माध्यमातून करत असतो. आणि अशी हिप्नोथेरपी आपल्या आयुष्याला एक नवीन कलाटणी देण्याचं काम करत असते आणि त्यानुसारच आपल्या जीवनाला अर्थातच नवीन बहार देण्याचं आपण काम करत असतो. तर अशा पद्धतीने हिप्नोसिस आपल्यावर कुठलाही प्रकारचा साईड इफेक्ट न करता काम करत असते. तर अशा कोणते आजार आहेत ज्यावर आपण हिप्नोसिस करू शकतो, जसं की एन्झायटी हा कॉमन सगळ्यांनाच एन्झायटी हा प्रकार होत असतो. डिप्रेशन असेल, सिझोफ्रेनियावर सुद्धा जर नॉर्मल असेल त्याच्यावरसुद्धा आपण हिप्नोसिस वापरू शकतो. OCD सारखे आजार असतील, इन्सोमनिया असेल किंवा असे अनेक प्रकारचे फोबियाज असतात. तर अशा अनेक दुर्मिळ आजार जे काही असतात ज्यांची सुरुवात होण्याच्या मार्गावर असते, तर अशा आजारांवर लवकर आटोक्यात आणण्याचं काम हिप्नोसिसच्या मार्फत सुद्धा आपण करू शकतो. आणि चांगल्या पद्धतीने याच्यावर उपचार पद्धती जर केल्या एखाद्या चांगल्या तज्ञांकडून किंवा एखाद्या हिप्नोथेरपिस्टकडून जर तुम्ही ह्या उपचार जर करून घेतलात, नक्की तुम्ही मानसिक आजारांमधून सुद्धा बाहेर पडू जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतात. कारण मानसिक आजार होणं हे एक मोठी म्हणजे अवघड बाब असते. जर आपलं शरीराला जर कुठे व्याधी झाल्या असतील तर त्याला आपण अनेक प्रकारचे माध्यमातून उपचार पद्धती करू शकतो किंवा कुठेतरी त्याला मलमपट्टी लावून तो घाव भरण्याचं काम आपण करू शकतो. अनेक औषध उपचार किंवा अनेक सर्जरी त्यावर अवेलेबल आहेत. परंतु मनावर असा कुठला जरी आजारांचं जर आपल्याला प्रतिबिंब जाणवलं किंवा अशा मनावर अशा विचारांचं जर आपल्याला प्रभुत्व जर निर्माण झालं असेल, जे आपल्याला काढता येत नसेल किंवा आपल्या मनाचं कुठेतरी अवस्था बिघडण्याच्या मार्गावर असेल, तर अशा वेळेस आपण निसंकोचपणे हिप्नोथेरपीचा आधार नक्कीच घ्यावा. कारण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये यामध्ये गैरसमज असतात की हिप्नोसिस वाईट असते किंवा हिप्नोसिसने काळी जादू केली जाते किंवा एखाद्याला वशमध्ये आणलं जातं. तर खरं सांगायचं गेलं तर असं कुठलंही पद्धत होत नाही. हिप्नोसिस हा प्रकार जर तुम्ही बघायला गेला तर हिप्नोसिस हा डायरेक्टली कोणावर अजिबात होऊ शकत नाही. जोपर्यंत एखादा व्यक्ती पूर्णपणे आपल्या विचारांना किंवा आपल्या मनापासून सरेंडर होत नाही एखाद्या थेरपिस्टला किंवा त्या अवस्थेमध्ये म्हणजे निद्रा अवस्थेमध्ये तो जात नाही, तोपर्यंत त्याला कोणीही हिप्नोटाईज करू शकत नाही. असं कुठलाही म्हणजे थेरपिस्ट नाही आहे किंवा एखादा कुठलाही हिप्नोथेरपिस्ट नाही की जो त्याला डायरेक्टली क्विकली त्याला हिप्नोसिस करू शकेल. जोपर्यंत एखादा व्यक्तीचा मनापासून त्याला प्रतिसाद मिळत नाही किंवा त्याची तयारी तो दर्शवत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती हिप्नोसिस होत नाही. आणि असे बरेच गोष्टी असतात की मनातल्या काही गोष्टी काढू शकतात का किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनातलं आपल्याला जाणून घेता येईल का, अशा बरेच काही प्रश्न असतात सुरुवातीला. जर नक्कीच काढून घेता येते, परंतु जोपर्यंत तो व्यक्ती आपल्याला कशा पद्धतीने सपोर्ट करत आहे तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला काढून घेता येत नाही. जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की आपण या गोष्टी नाही सांगायच्या, तर तो कदाचित तिथं कुठेतरी रोखला जातो. पण परंतु ही एक गोष्टसुद्धा महत्त्वपूर्ण असते की ही एक कला आहे आणि एखाद्या थेरपिस्टच्या माध्यमातून जर तुम्ही म्हणजे एखाद्या थेरपिस्टने जर चांगला प्रतिसाद दिला किंवा एखादा माहिर जर असेल हिप्नोथेरपिस्ट, तर नक्कीच तुम्हाला अनेकांच्या म्हणजे इतरांच्या मनातील गोष्टीसुद्धा हिप्नोसिसच्या माध्यमातून काढून घेता येतात. चांगल्या गोष्टी असतील तर नक्कीच त्याचा चांगला फायदासुद्धा होतो. तर अशा पद्धतीने अनेक गोष्टी आहेत जे आपल्यासाठी चांगल्या आहेत, जे उपचार आहेत, परंतु आपल्या मनाला लागलेली मरगळ आपल्या धुवून काढण्यासाठी हिप्नोसिसचा एक चांगला
निखळ आनंद घेण्यासाठी नक्कीच संमोहन उपचार थेरपी आपण नक्कीच आवर्जून करून घ्यावी। तर अशा अनेक पद्धती यामध्ये इन्क्लुडिंग असतात, जसं क्लिनिकल हिप्नोथेरपीमध्ये याचा हा सगळा क्लिनिकल पार्ट येतो, ज्यामध्ये एक आजारांवर डिसऑर्डर वाईज त्यावर आपण थेरपी देत असतो। तर हा एक वेगळा पार्ट असतो। जर म्हणजे विचारायला गेलं तर हिप्नोसिसमध्ये सुद्धा 4 प्रकारचे आपण हिप्नोसिस प्रकार बघू शकतो। तर हा व्हिडिओ आपला नक्कीच, जर अजून मी तुम्हाला याबद्दल अजून काही सांगायला गेले तर हा खूप मोठा विषय होईल। त्यामुळे मी आज थोडक्यात म्हणजे म्हणतो ना बेसिक पार्ट तुम्हाला थोडं हिप्नोसिस काय आहे किंवा यावर कशा पद्धती उपचार पद्धती आहेत का किंवा समज जे काही आपण म्हणतो, तर हेच आपण थोडक्यात जाणून घेण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला। आणि अजून तुम्हाला खरंच यामध्ये अजून उत्सुकता वाटली असेल तर नक्कीच आपण हिप्नोसिसला अजून पुढे म्हणजे सेल्फ हिप्नोसिस असेल, अनेक पद्धतीचे आपण उपचार पद्धती कशा करतो, तर हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। परंतु त्यासाठी मला तुम्हाला जर काही कमेंट किंवा काही प्रश्न असतील किंवा तुम्ही सुद्धा या आजारातनं किंवा अशा अवस्थेतून तुम्ही द्विधा मनस्थितीतून जात असाल किंवा तुमचा आत्मविश्वास कमी असेल, अशा अनेक प्रकारच्या समस्यांमधून तुम्ही जात असाल तर नक्की तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता। तर त्या आधारावर आपण नक्की तुमच्या प्रश्नांचं उत्तर किंवा त्या प्रश्नांचा रिलेटेड नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच मी तुम्हाला त्याचं समाधान देण्याचा प्रयत्न करेल। त्यासाठी मात्र तुम्हाला कमेंट करणं गरजेचं आहे। जर तुम्हाला खरंच या गोष्टींच्या माध्यमातून उपचार हवे असतील किंवा हिप्नोथेरपी शिकून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही दिलेल्या क्रमांकावर मेसेज किंवा कॉल करू शकतात आणि आमच्याकडून ट्रेनिंगसुद्धा घेऊ शकतात। कारण आजवर आम्ही अनेक लोकांपर्यंत हिप्नोसिस पोचावी हाच आमचा एक उद्देश आहे, मानस आहे आणि अनेक लोकांना या माध्यमातून आम्ही बरं केलं आहे। मग ते स्टुडंट असतील, पॅरेंट्स असतील, अनेक मानसिक रुग्ण असतील, तर अशांपर्यंत आम्ही काही तर म्हणजे व्यसनाधीन झालेले लोक असतील तर अशांपर्यंत आम्ही आजवर हिप्नोसिसच्या माध्यमातून NLPच्या माध्यमातून पोचलो आहोत आणि त्यांच्या आयुष्यात चांगलं बदल घडवून आणण्याचं जे माध्यम आम्हाला देवाने बनवलं आहे, तर त्यासाठी खरंच देवाचे खूप मनापासून आभार आहे। आणि जर तुम्हाला ह्या पद्धतीने जर तुम्हाला काही अजून थोडं इन्फॉर्मेशन हवं असेल किंवा काही मदत हवी असेल या रिगार्डिंग तर नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात।